नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं सेशन खूप महत्त्वाचं आहे कारण सीईटीने डेट्समध्ये खूप मोठे चेंजेस केलेले आहेत. मग आता अलॉटमेंट डेट काय येणार आहे किंवा सीट ॲक्सेप्टन्सची डेट काय असणार आहे कॅप राउंड 2 साठी. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कॅप 2 साठी फॉर्म भरला होता, त्याचा रिझल्ट कधी येणार आहे, त्याची अलॉटमेंट लेटर कधी येणार आहे, सीट ॲक्सेप्टन्स कधी येणार आहे, त्यासोबतच कॉलेजला आपल्याला कधी भेट द्यायची आहे आणि त्या डेट्सच्या चेंजेसमुळे कॅप राउंड 3 साठी सुद्धा काही चेंजेस झालेले आहेत का? या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या सेशनमध्ये कळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा. जुनी म्हणजे ओल्ड डेट्स राइट आणि न्यू डेट्स या दोन्हीचंही कंपॅरिझन मी तुम्हाला करून दाखवणार आहे आजच्या सेशनमध्ये. ठीक आहे. ऑल राइट. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोन्हीही PDF मी या ठिकाणी घेतलेले आहेत. डेट बघा या ठिकाणी जुनी आहे. बाय द वे हा आहे ओल्ड PDF आणि हा आहे न्यू PDF. ठीक आहे. डाव्या साईडला जो असणार आहे तो ओल्ड असणार आहे. उजव्या साईडला जो असणार आहे तो नवीन असणार आहे. डाव्या साईडचे डेट्स जुन्या डेट्स असतील, उजव्या साईडचे डेट्स नवीन डेट्स असतील. ठीक आहे. हा जो PDF आहे हा सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटवरती जाहीर केला होता. त्याची डेट आहे 23 जुलै 2025 आणि त्यावेळेसच्या डेट्स दिल्या होत्या त्या होत्या जुन्या. त्यानंतर त्यांनी त्यामध्ये अपडेट्स केलेले आहेत आणि येत्या 4 ऑगस्टच्या दिवशी उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता नवीन PDF त्यांनी अपलोड केलेला आहे, जाहीर केलेला आहे. आता यामध्ये जे आपल्या डेट्स झालेले आहेत त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. आपल्या पुढ्यात आता जे येणार आहे, पुढे जे येणार आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मग आपण डायरेक्टली कॅप राउंड 2 बद्दल बोलूया. राइट. बघा या ठिकाणी आता मी नवीन PDFचं सुद्धा इथे ओपन करतो तुमच्यासाठी. बघा या ठिकाणी कॅप राउंड 2 चे डेट्समध्ये तुम्ही फरक पाहू शकता. करेक्ट. हे आहे कॅप राउंड 2 चे डेट्स. यामध्ये डिस्प्ले म्हणजे सीट वॅकंटची आहे त्याची डेट दिली होती आपल्याला जुनी है ना. डाव्या साईडला पाहू शकता ती होती 4 ऑगस्ट. लेट झाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी डेट्स चेंज केलेले आहेत 5 ऑगस्ट पर्यंत. म्हणजे सीट वॅकंटची जी डेट होती ती झालेली आहे चेंज. राइट. त्यानुसारच बाकीच्या डेट्समध्ये सुद्धा आता चेंजेस झालेले आहेत. ते म्हणजे काय, सबमिशनची डेट दिली होती आपल्याला 5 ते 7 ऑगस्ट बट ते चेंज करून 6 ते 8 ऑगस्ट इतकी केली होती. राइट. आता त्यामुळे असं वाटत असेल की जो रिझल्ट येणार आहे कॅप राउंड 2 चा त्यामध्ये सुद्धा चेंज होईल, त्याच्या डेट्समध्ये सुद्धा चेंज होईल, बट त्यांनी यामध्ये काहीही चेंज केलेलं नाहीये. 11 तारीख दिली होती आजची, ते दोन्हीही ठिकाणी तीच डेट आहे. 11 ऑगस्ट ही रिझल्टची डेट आहे. ठीक आहे. आणि त्या रिझल्ट नंतर 1 दिवसानंतर आपल्याला वेळ दिला जातो की सीट ॲक्सेप्टन्स भरायचंय, बेटरमेंट करायचंय तुमच्या प्रेफरन्सनुसार. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज मिळाले त्यावरती डिपेंड आहे की तुम्ही बेटरमेंट करता की फ्रीज करता, बरोबर. आणि यामध्ये कॅप राउंड 2 मध्ये फंडा असा आहे की 3 प्रेफरन्सेस जे असतात तुमचे, त्यामध्ये काय होतं, तुमचे तिन्ही प्रेफरन्स ऑटो फ्रीज होऊन जातात, जसं की मी तुम्हाला मागील सेशनमध्ये सुद्धा सांगितलं होतं. मग चौथा प्रेफरन्स जो आहे तिथून तुम्हाला बेटरमेंट करता येतो. करेक्ट. मग आता 11 तारीख म्हणजे आजचीच तारीख आहे, आज रिझल्ट यायला पाहिजे. राइट. 12 ते 14 डेट जी आहे ती जशीच्या तशी सिमिलर आहे. करेक्ट. यामध्ये काही चेंज नाही. सीट ॲक्सेप्टन्ससाठी बेटरमेंटसाठी तुम्हाला ही डेट दिलेली आहे. त्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन जी रिपोर्ट करायची डेट आहे ती आहे सिमिलर 12 ते 14 तारीखच. ठीक आहे. बट यामुळे काय फरक झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 3 मध्ये बेटरमेंट करायचं म्हणजे बेटरमेंट करून कॅप राउंड 3 मध्ये प्रवेश करायचा असेल त्यासाठीचे डेट्स चेंज झालेले आहेत. बघा या ठिकाणी. ठीक आहे. 16 ऑगस्ट ही सीट वॅकंट जे डिस्प्ले होते आपल्या वेबसाईटवरती ती दिली होती, बट ती आता अलीकडे आलेली आहे, पुढे नाही गेली आहे, अलीकडे आलेली आहे. म्हणजे 15 तारीख आता दिलेली आहे सीट वॅकंट डिस्प्ले करण्यासाठी. आता त्यामुळे चेंज असा झालेला आहे की विद्यार्थ्यांना जे फॉर्म फिल करायचे होते कॅप राउंड 3 साठी है ना, ऑप्शन फॉर्म फिलिंगची जी डेट होती ती होती 17 ते 19 ऑगस्ट, बट ती आता अलीकडे आलेली आहे, ती झालेली आहे 16 ते 18 ऑगस्ट. मग ज्या विद्यार्थ्यांनी आता म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या माहिती होतं की आता आपल्याला बेटरमेंट करायचं आहे, कॅप राउंड 3 पर्यंत आपल्याला आता वेळ मिळालेला आहे, बट वेळ मिळालेला नसून 1 दिवस आधी तुम्हाला दिलेला आहे, 16 तारखेलाच तुम्हाला आता फॉर्म फिल करायचा आहे आणि त्याची जी रिझल्ट डेट होती 22 ती झालेली 21 आणि जी ॲक्सेप्टन्सची डेट होती ती सुद्धा 1 दिवस अलीकडे आलेली आहे. ठीक आहे. जे 23 ते 25 होती ती झालेली आहे ते 22 ते 25, म्हणजे 22 ऑगस्ट ते
सॉरी 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट है ना, 23, 24, 25 3 दिवस तुम्हाला मिळायचे सीट ॲक्सेप्टन्ससाठी. तेच तुम्हाला आता 4 दिवस मिळत आहेत, म्हणजे 22, 23, 24, 25. ठीक आहे. आता 4 दिवस तुम्हाला मिळत आहेत कशासाठी, सीट ॲक्सेप्टन्ससाठी. त्याचप्रमाणे जी रिपोर्टिंगची जी डेट होती है ना, 23 ते 25 ऑगस्ट, ती 22 ते 25 इतकी झालेली आहे. तर या चेंजेसकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. या चेंजेसकडे पूर्णतः फोकस करून विद्यार्थ्यांनी पुढचं पाऊल उचलायचं आहे. ठीक आहे. आता कॅप राउंड 2चा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे, फ्रीज करायचं, ऑटो फ्रीज होणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पडतील. त्यानंतर तुम्हाला पुढचं पाऊल उचलायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला आणखीन नवीन अपडेट्स मिळत जातील. ठीक आहे. तुम्ही नेहमी अपडेट राहाल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे.